हॅलो हॅलो डीजे. धन्यवाद. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मित्रांनो आपल्या भेटीला आलाय. PX वॉरियर्स विरोधामध्ये एफ प्रेसिडेन्सी. तुषार गोलंदाज आहे. 4 विकेट्स ज्याने घेतल्या होत्या. तो तुषार इथे आपण पाहतोय सुरेख चिनो टाकला होतोय. काय घडतंय अंडरआर्म थ्रो आणि मला वाटतं एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आहे. एक धाव या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये मिळतीये. संघाचं खातं देखील खोललं गेलंय. तुषार परत एकदा सज्ज होईल. हॅलो खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला फटका खेळलाय. एक धाव असेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय घडतंय मला वाटतं इथे फलंदाज बाद. इथे फलंदाज बाद होतोय. डीजे आवाज वाढव ना सर थोडा. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो. जवळ मित्रांनो तुषार गोलंदाजी करतोय. तर नवीन फलंदाज मैदानावरती आलाय चिन्मय. ज्याने गोलंदाजी देखील केली होती. अमित येणं बाकी आहे. ज्याने एक हाती सामना मग आपण पाहतोय गोलंदाजी सुरेख केली. फलंदाजी सुरेख केली. आणि अनेक वर्ष पीडीसी कडून देखील पीडीसी लीग म्हणजे शिंदे लीग वगैरे जे असते पीडीसीचे 8 महिने क्रिकेट चालतं मित्रांनो लेदर. तर ते देखील अमित यांनी खेळलंय. तर मॅन ऑफ द मॅच देखील आपण पहिल्या सामन्यामध्ये त्यांना पाहिलं. इथे अटीतटीची लढत आहे. कारण PX वॉरियर संघाला देखील माहिती आहे ज्यांनी 96 धावा अगोदरच्या सामन्यामध्ये बनवल्या होत्या. तो एक बलाढ्य संघ आपल्या समोर उभा आहे. आणि त्यांना जर आपण पराभूत केलं तर खऱ्या अर्थानं आजचा हाफ क्लिअर करण्यामध्ये आज खऱ्या अर्थानं सेमीफायनल मध्ये दाखल होण्यामध्ये एक फार मोठी संधी आहे. इथे पाहतोय फुलटो चेंडू ऑन साइडला फटका खेळला गेलाय. एक धाव असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का आणि इथे 2 धावा पूर्ण. क्षेत्ररक्षण करताना थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळाली. त्याचा फायदा मात्र समोरचा संघ उठवतोय. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ होईल. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चार धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय परत एकदा हलक्या हाताने चेंडू खेळला गेलाय. गलीय क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळेल. 5 धावा. आणि तुषार जर आपण बघितलं अनेक ठिकाणी अनेक सामने मित्रांनो जो खेळतो आणि इथे देखील आपण पाहतो चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. राईट मोहर्द विकेट वेग फार कमी आहे परंतु चेंडू फिरवण्याची क्षमता असणार हा गोलंदाज. इथे फुलटॉस चेंडू होता. फटका खेळणं गरजेचं होतं परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यापर्यंत आला नाही. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. इथे चेंडू सुरेख पडल्यानंतर आपण पाहतोय आउटस्विंग होताना पहिला षटक देखील समाप्त होतोय. एका षटकानंतर एक गडी बाद. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाज सक्षम आलाय. चला लवकर या. थोडस सक्षम म्हणजे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मग देखील गोलंदाजी करताना पाहिलं होतं. सक्षम गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. राईट मोहर द विकेट. इथे चेंडू सुरेख आहे. वेगवान चेंडू होता आणि फलंदाज धावबाद. डीजे
धन्यवाद 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 डीजे. जवळ मित्रांनो, आपण पाहतोय फलंदाज या ठिकाणी धावबाद होऊन मैदानाच्या बाहेर गेला. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय, तो म्हणजे अक्षय. आज सोसायटी हाफ आपण बघतोय, 4 संघांचे वरती आले. त्याच्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय 3 सामने आपण खेळवणार आहोत. त्यातला दुसरा सामना उर्वी 11 विरोधामध्ये 43 प्रायव्हेट ड्राईव्ह यानंतर लगेच या ठिकाणी होणार आहे. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या खूप बाहेर टाकला गेला होता. चेंडू वाईड असेल, स्वेर आहे, दंडित करण्यात आलंय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावबलकावरती वाढ. 7 धावा 7 धावा धावबलकावरती लागल्या गेल्यात. एफ रेसिडेन्सी कडून जर बघितलं, अनेक फलंदाज आहेत इथे. मला वाटतं परत यावेळी चेंडू सुरेख आहे, शफल केला, त्यामुळे आपण पाहतोय पंच मैदानावरती शांत उभे होते आणि त्यांनी वाईट दिला नाही. 1 ऑक्टोबर पासून तर आणखी नियम बदलणार आहेत. ते 3 नियम तुम्ही जर बघितलं ना, आणि लोकेश तुम्ही लक्षात घ्या, सप्टेंबर ऑक्टोबर मध्येच नियम बदलतात. तुम्ही इथे आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र चेंडू सुरेख अडवला, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव मिळते. तुम्ही ज्या वेळेस शफल कराल किंवा तुम्ही कुठे उभा आहात, तुमची पोझिशन काय आहे त्याच्यावरती तो पंच वाईट देतील. त्यानंतर झेल टिपल्यानंतर तुम्ही क्रॉस जरी केला असेल ना, तर नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला उभा असेल आणि त्यानंतर लेदरला तुम्ही थुंकी लावू शकत नाही. त्यामुळे हे 3 नियम यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. इथे 1 धाव मिळेल. हे प्रेसिडेन्सीचा वेगवान गोलंदाज सक्षम एक चांगली गोलंदाजी करतोय. तुम्ही जर बघितलं मित्रांनो, खऱ्या अर्थानं क्रिकेट पूर्ण भारतामध्ये जवळपास 140 कोटीच्या आसपास आपली लोकसंख्या आता गेली आहे. लहान मुलांना बाहेर घ्या माऊली सर. इथे आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू खेळला गेला. 1 धाव मिळेल. एकही धाव मिळणार नाही, क्षमा असावी. त्यांना बाहेर घ्या. इथे चेंडू सुरेख अपेल देखील होती, परंतु नकार दिला जातोय. मैदानावरती पंच शांत उभे आहेत. षटक मला वाटतं समाप्त होते. 2 षटकानंतर धावफलकावरती 2 गडी बाद 9 धावा 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे कमी धावसंख्येचा सामना रंगणार का? कारण कोणतीच धावसंख्या विजयाची हमी देत नाही, परंतु या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना एक मजबूत धावसंख्या, एक फायटिंग टोटल देखील उभा करणं गरजेचं आहे. म्हणजे 5 षटकामध्ये एक 55-60 धावसंख्या जरी इथे बनवता आली तरी ती देखील फार मजबूत असेल. कारण कोणता संघ कधी कोणाला पराभूत करेल, कोणता खेळाडू कधी चांगली गोलंदाजी करेल, किंवा एखादा 8 किंवा 9 नंबरला येणारा फलंदाज देखील किती मोठी फटकेबाजी करेल हे आपण सांगू शकत नाही. इथे आमचे मित्र प्राध्यापक नितीनजी जोगदंड देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. विद्यापीठामध्ये खूप वर्ष एकत्र काढली, आज मात्र एक चांगली ग्रेट भेट क्रिकेटच्या मैदानावरती. यावेळेस बॅटची हलकीशी कडा, शॉर्ट थर्ड मॅनला आपण पाहतो काय घडतंय, आणि इथे मात्र एक चोरटी धाव घेताना पाहायला मिळतोय. 1 धाव मिळेल. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. लोकेश धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 10.
इथे मिडल ऑफ द बॅट फटका सुरेख आहे, चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार, षटकार 6 धावा. अक्षय मला वाटतं रिटायर्ड होतोय, कारण दुखापत होतीये, त्यामुळे अमित मैदानावरती येत आहेत. ज्यांनी सुरेख फलंदाजी केली, ज्यांनी सुरेख गोलंदाजी केली, ज्यांनी लेदरचं देखील क्रिकेट खूप वर्ष खेळलंय, असे अमित आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत. इथे फटका सुरेख, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय आदित्य. इथे फुलटॉस चेंडू जमिनी समांतर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे लहान मुलांना विनंती आहे बाजूला घ्या. माऊली जुनवणे कुठे आहेत? 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता अमित कडून मात्र फार मोठी आशा आणि अपेक्षा संघाला देखील असेल, स्वतःला देखील आहे. तुम्ही टान्स बघा किती सुंदर आहे. या वयात देखील नक्कीच खूप चांगली कामगिरी यांच्या बॅट मधून आज आपण सायंकाळी पाहिली आहे. इथे बॅट चालकीशी कडा आणि मला वाटतं पाठीमागे देखील चूक होतीये. चेंडू सरळ जाईल, सीमा रेषा पार, चौकार 4 धावा. 4 धावेने धावफलकावरती वाढ. 24 धावा. लोकेश मात्र आपण पाहतोय, डीजे धन्यवाद. लोकेश मात्र आपण पाहतोय इथे एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाज आहे आणि इथे चांगलं नियोजन आणि आयोजन आपल्याला सागर सरांच्या माध्यमातून आणि औंध क्रिकेट क्लबच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हे पाहायला मिळतंय. आयोजक अमोलजी रानवडे यांना विनंती आहे आपण स्टेजकडे या. अमोलजी रानवडे, तडफदार फलंदाज अमोलजी रानवडे या. इथे मात्र फटका सुरेख खेळला गेला. आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू खेळलाय, सरळ जाईल, सीमारेषा पार, चौकार 4 धावा. चार धाब्याने धावफलकावरती लोकेश वाढ होईल
28 धावा. 28 धावा धावबल कवरती. तुषारवरती देखील इथे आक्रमण चढवले गेले, ज्यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये जवळपास 4 विकेट्स घेतल्या होत्या. आदित्य मात्र एक चांगली फटकेबाजी करतोय पहा. षटक सुरू आहे ते म्हणजे चौथं. 28 धावा, एकच चेंडू झालाय म्हणजे 19 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. इथे मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. इथे आपण पाहतोय बॅट चाल कशी कडा लागलीये आणि एक धाव होतीये, पूर्ण होतीये. शॉट फाईन लेगला मात्र एक धाव मिळाली. एका धावेने धावफलकावरती वाढ 35 धावा. चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या. ओरवी 11 आणि 43 प्रायव्हेट ड्राईव्ह संगणक घ्या. ओरवी 11 आणि 43 प्रायव्हेट ड्राईव्ह. इथे अमितच्या बॅट मधून फटका सुरेख आहे, परंतु झेल टिपला जाईल. फलंदाज बाद. जी धन्यवाद. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. स्वप्नील. तुषार परत एकदा आपल्या रंगामध्ये येताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी सुरू आहे. इथे मात्र आपण पाहतोय जमिनी समांतर एक फटका खेळला गेला. एक धाव पूर्ण. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने धावत आला. फेकी चुकीच्या दिशेने होतीये. एसटी रक्षकाकडे चेंडू देणं गरजेचं होतं, परंतु आपण पाहतोय इथे फार मोठी निराशा. स्वतःवरती नाराज होता आलं पाहिजे. पहा 2 धावा धावफलकावरती मिळत आहेत. 2 धावांनी धावफलकावरती वाढ. 37 धावा. 37. चौथं षटक आहे. एखादा षटकार जर आला यावेळेस फुलटॉस चेंडू होता. पॉइंट दिशेने फटका खेळायला एक धाव मिळेल. 38 धावा धावफलकावरती असतील. स्वप्नीलच्या बॅट मधून एखादा षटकार आला तर नक्कीच एक 44-45 धावसंख्या पर्यंत. मला वाटतं षटक संपलंय ना. षटक या ठिकाणी समाप्त होतोय. 4 षटकानंतर 38 धावा. इथे शेवटचे 6 चेंडू. बोला सर. फक्की. हा, या 6 चेंडू नंतर फक्की घेऊन आतमध्ये जायचंय. तुम्ही 43 प्रायव्हेट ड्राईव्ह संगणक आलेत. आता उर्वी 11 या. आपण पाहतो या ठिकाणी मिड विकेटला फटका खेळायला गेला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 39 धावा. आपण पाहतोय परत एकदा मिड विकेटला फटका खेळायला गेला. एक धाव मिळेल. यावेळेस फटका खेळला जाईल ऑन साइडला. परत एकदा एक धाव मिळेल.
इथे फुल टॉस आणि फटका काय सुरेख आहे. चेंडू सरळ जाईल मिड विकेटच्या दिशेने. सीमारेषाबार षटकार साधावा. चेंडू द्या चेंडू द्या चेंडू द्या. 7 धाब्याने धावफलकावरती वाढ देखील होईल. ओरवी संघ या. ओरवी 11 या. ओरवी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. आणि नाणेफेकीचा कौल आपण घेतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. माननीय श्री विकासजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते. यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना होईल तर त्याच्या नाणेफेकीचा कौल होईल. बिनू आपण पाहतो इथे गोलंदाजी करण्यासाठी आलाय आणि मला वाटतं 5 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. 5 षटकानंतर धावफलकावरती 48 विजयासाठी 49 धावांची गरज आहे. हाँ 43 प्राइवेट ड्राइव संघ नाणेफेकीचा को या अपन या नजर आता है. सर खेले बहुत जगह पे हैं पर यहाँ पे जिस तरह से नाइट मैच का आयोजन किया है, जिस तरह से फ्लड लगाया गया है, बिल्कुल हर तरह एकदम दूधिया रोशनी फैली हुई है. बहुत ही अच्छा आयोजन है और पूरे कमेटी जितने कमेटी हैं आपके मेंबर्स उनके लिए जोरदार तालियां. दिन रात धूप में 38 डिग्रीज में लगे हुए हैं और मुस्कुराते हुए. आसान नहीं है. तो बहुत लाजवाब आप लोग काम कर रहे हैं सर. प्लेयर्स तो एंजॉय कर रहे हैं लेकिन उसके पीछे का मेहनत बहुत बड़ा होता है. अभी आपने टॉस जीत के बॉलिंग लिया है तो इसके पीछे का रीजन कितने तक आप यहाँ आगे वाली टीम को रोकेंगे? सर वो तो नहीं बता पाऊंगा कितने रन में रोकूंगा मैं. वो चीज वो स्ट्रेटेजी रहता है वो तो मैं बता नहीं पाऊंगा आपको. हाँ लेकिन बॉलिंग का ये था कि पिच पे थोड़ा नमी दिख रहा है तो हवा में बॉल लहराएगा तैरेगा तो उसका फायदा उठाना चाहते हैं हम. ओके थँक्यू सर. आता आपण जातोय खऱ्या अर्थानं. और मैं डॉक्टर सागर साहब बालवड़कर साहब का भी धन्यवाद करना चाहूंगा जो हमेशा बिल्कुल बालेवाड़ी हो यहाँ हो हर जगह पाए जाते हैं वो और हमेशा मोटिवेट करते हैं प्लेयर्स को. और मैं फिर से एक बार पूरे कमेटी को प्लेयर्स कमेटी की तरफ से आप लोगों को धन्यवाद करना चाहूंगा सर. थँक्यू. जवळ मित्रांनो सामना आता यानंतर दुसरा खऱ्या अर्थानं आहे 43 प्रायव्हेट ड्राईव्ह विरोधामध्ये ओरवी 11.
हॅलो हॅलो. या ठिकाणी एफ रेसिडेन्सी सामना लवकर चालू करावा. अमोल जी रानोडे यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधावा. त्यांना नम्र विनंती आहे. अमोल रानोडे. सामना सुरू होत आहे. एफ रेसिडेन्सी यांना 49 धावेचं लक्ष दिलेलं आहे. कव्हरच्या दिशेने उत्तुंगाचा उडण झेल झेल होतं का पाहूया. 3-4 अटेम्प्ट नंतर झेल टिपलेला उत्कृष्ट असा दुसऱ्या इनिंगच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. नितीन यांनी सुरेख असा झेल घेतलेला आहे. एफ रेसिडेन्सी यांना त्यांच्या इनिंगच्या पहिल्या चेंडूवर धक्का बसलेला आहे. पुढचे फलंदाज तुषार. विराज यांनी आपल्या पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. विराजांचा पुढचा चेंडू स्क्वेअर कट छोटासा एक धाव चोरटी. दुसऱ्या इनिंगचा दुसरा चेंडू. एफ रेसिडेन्सी संघाला 49 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. 2 चेंडू होता. एक बाद एक धावसंख्या. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. निर्धाव चेंडू. 3 चेंडू नंतर एक बाद एक. एफ रेसिडेन्सी जिंकण्यासाठी 49 धावा करायच्या आहेत. सरळ मिडॉनच्या दिशेने चढवलेला चेंडू. यावर थोडंसं गजा क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. विराज यांचा पुढचा चेंडू. सामना करतील तुषार. आणि हा मिडनच्या दिशेने सोडल चेंडू. यावर झेल बाद. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे विराज. आपल्या पहिल्या षटकामध्ये समोरच्या संघाला 2 धक्के दिलेले आहेत. अमित सरांनी असा छान झेल घेतलेला आहे आणि मागच्या सामन्यातील सामनावीर बाद झालेला आहे. आपल्या वैयक्तिक 2 धावावर बाद झालेला आहे. दुसऱ्या इनिंगचं पहिलं षटक चालू आहे. एफ रेसिडेन्सी संघाला 2 धक्के दिलेले आहेत विराज सरांनी. छान असा नियंत्रित मारा करत आहे.
कव्हरच्या दिशेने उत्कृष्ट असा चढवलेला चेंडू, यावर एक धाव पूर्ण, बघूया 4 धावा. कव्हरच्या डोक्यावरनं असा छान चौकार मारलेला आहे. डीजे दुसरं षटक चालू असताना एफ रेसिडेन्सी 2-5-7 49 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. अरे अरे आम्ही सरांना क्रॅम्प आलेला आहे, त्यांच्या रनअप मध्ये क्रॅम्प आलाय, अँकल बेंड झाली माझ्या मते. अमित सरांना थोडा क्रॅम्प आलाय, त्यामुळे सामना थोड्या वेळासाठी थांबवण्यात येत आहे. जास्त काळजी करण्यासारखं नसावं माझ्या मते, तसं असेल तर थोडी रेस्ट घ्या सर. लहान मुलांना मैदानाच्या बाहेर पाठवावं कृपया. आपला पहिला चेंडू टाकताना पायाला दुखापत झाल्यामुळे षटक थांबवण्यात येत आहे. अमित सर, माझ्या मते वय वर्ष 50+ असावं, तरी गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण करत आहे सर. त्यांचा आदर्श युवा पिढीने घ्यावा. धन्यवाद अमित सर. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे चिन्मय. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका, यावर एक धाव पूर्ण झालेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, धावसंख्येत भर. दुसरं षटक चालू असताना 2-9 जिंकण्यासाठी 49 धावांचा पाठलाग करत आहे एफ रेसिडेन्सी. चिन्मयचा पुढचा चेंडू, सुंदर असा चटवलेला चेंडू, यावर पळून किती धावा निघतात बघूया आपण. 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. उत्कृष्ट अशी फेकी, एक शॉर्ट रन, त्यामुळं एकच धाव यावर निघेल. एक शॉर्ट रन. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करण्यात येत आहे चिन्मय यांच्याकडून. 2 धावा पूर्ण झालेल्या आहे. उत्कृष्ट अशी फेकी, एक शॉर्ट रन, त्यामुळं एकच धाव यावर निघेल. एक शॉर्ट रन. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करण्यात येत आहे चिन्मय यांच्याकडून.
दुसरं षटक चालू असताना एफ रेसिडेन्सी 2-10 जिंकण्यासाठी 49 धावाचं लक्ष्य. कंपल्सरी चेस. हो, उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि यावर गशा क्षेत्ररक्षण, त्यामुळे आव्हान तर 5 धावा. 4 धावा. 22च्या 4 धावा. बॅट सॉरी. धन्यवाद पंचांचे, धन्यवाद. अनिल सर पंचगिरी करत आहे. बाळा सर पंचगिरी करत आहे स्क्वेअर लेगला. मेन पंच अनिल सर आहेत. ते हे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. चिन्मयांचा पुढचा चेंडू. सुंदर असा फटकार मारलेला आहे. यावर 4 धावा. धावसंख्येत भर. दुसरं षटक चालू असताना 2 बाद 18. 20 चेंडूंमध्ये 31 धावा करायच्या आहेत. 20 चेंडू 31 धावा. चिन्मयांचा पुढचा चेंडू. ओहो, आउटसाइड द ऑस्टम आणि पंचांनी तो अवांतर वाईड धावा घोषित केलेल्या आहेत. धावसंख्येत भर. 19. दुसरं षटक चालू. 20 चेंडू 30 धावा. सामना रंगतदार होण्याची दाट शक्यता. चिन्मयांचा पुढचा चेंडू आणि थर्डमॅनच्या दिशेने चटवलाय. यावर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्येत भर. 20 धावा. दुसरं षटक चालू. चिन्मयांचा पुढचा चेंडू. आशिष सामना करतील आणि हा चढवलेला चेंडू मिड ऑफच्या दिशेने. निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 2 षटकानंतर एफ रेसिडेन्सी 2 बाद 20. अठरा चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे एफ रेसिडेन्सीला. 8 गडी शिल्लक आहेत त्यांचे. 18 बॉल 29 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत आणि 18 चेंडू मध्ये 29 धावा वाचवायच्या आहेत क्षेत्ररक्षण संघाला. दोन षटकानंतर 2 बाद 20. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं. नितीन पांडे सर घेऊन येत आहे आपलं वैयक्तिक षटक. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं. 18 बॉल 29 जिंकण्यासाठी धावा हव्यात एफ रेसिडेन्सीला. पीएक्स वॉरियर्स संघाला 18 चेंडू 29 धावा वाचवायच्या आहेत तर एफ रेसिडेन्सी संघाला त्या बनवायच्या आहेत. रंगतदार स्थितीत असा सामना. फलंदाजाला आपलं कौशल्य लावायचं आहे. गोलंदाजाला आपलं स्किल दाखवायचं आहे. उत्कृष्ट असा स्क्वेअर लेगच्या दिशेने चटवलं चेंडू. यावर 6 धावा. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल यावर पुल केलेला आहे आणि 6 धावा. धावसंख्येत भर. तिसरे षटक चालू असताना 2 चा असा सामना. स्वप्नील कुलकर्णी संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं षटक टाकत आहे. 12 चेंडू 19 धावा करायचे आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यावी. कंपल्सरी चेस. स्वतः कर्णधार गोलंदाजी धुरा सांभाळत आहे. 12 चेंडू 19 धावा.
आणि या सामन्यातील हे निर्णायक षटक ठरू शकतं. बाळासाहेब पवार यांचंही सहर्ष स्वागत. कुलकर्णी सरांचा पुढचा चेंडू आणि छान असा चेंडू लायन लेंथनी गोलंदाजी करत आहे. सामन्यातील हे निर्णायक षटक ठरू शकतं. यावरच सामन्याचा सगळा तोलमोल बदलू शकतो. आणि हा उत्तुंग असा मारला चेंडू. यावर एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. दहा चेंडू 17 धावांची गरज एफ रेसिडेन्सीला. कुलकर्णी सरांचा पुढचा चेंडू. हो, छान असा मिड विकेटच्या दिशेने उत्तुंग षटकार मारलेला आहे. फुलटॉस चेंडू. नीरज आपल्या संघासाठी धडाकेबाज फलंदाजी करत आहे. सामना पालटून देण्याची फलंदाजी झालेली आहे आणि कॉमेंट्रेटर्स बाद झालेले आहेत. कुलकर्णी सरांनी फलंदाज बाद केलेला आहे. ज्यांची आता स्तुती करत होतो तो फलंदाज डीप स्क्वेअर कट मारण्याचा बाद झालेला आहे. बॅकफूट स्क्वेअर लेग. आठ चेंडू 11 धावांची गरज. सुरेख गोलंदाजी करत आहे कुलकर्णी सर. या ओव्हरमध्ये एक षटकार गेला नसता तर गोलंदाजी सुरेख झालेली आहे. कुलकर्णी सरांचा सामना करेल करण, पुढील फलंदाज. आणि कव्हरच्या दिशेने चढवलेला चेंडू. यावर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकच धाव. 8 चेंडू 7 चेंडू 10 धावा. कर्णधार कुलकर्णी सर सुरेख गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. 7 चेंडू 10 धावा. आणि हा झेलबाद होण्याची शक्यता. झेलबाद. सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे. या षटकामध्ये षटकार केला नसता किंवा षटकार जाऊन सुद्धा सुरेख गोलंदाजी केलेली आहे. 2 गडी बाद केलेले आहेत. चिन्मय यांनी उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. पुढील फलंदाज शिवांकुर. 6 चेंडू 10 धावा. पुढील गोलंदाज चिन्मय. चिन्मय यांचा सामना करतील शिवांकुर.
स्क्वेअर लेगला भिंतीजवळ बसलेल्या प्रेक्षकांनी कृपया अगा बॉर्गेट लाईन चिटले फुटपाथवर बसलेले आणि भिंतीला चिटकून येते सर्व या साईडला या मागच्या साईडला उठा लवकर तिथले ते दोघ जण बसले फुटपाथ वरती चला भिंतीला टेकलेले पण या लाईटीच्या साईडला या सगळे 6 चेंडू 10 धावांची गरज आहे बाजूला होत सगळे चिन्मयांचा पुढचा चेंडू सामना करते शिवांकूर 6 चेंडू 10 धावा नुसता चढल चेंडू 1 धाव पूर्ण दुसऱ्या धाव घेण्याची शक्यता बघूया 10 बाद होते का गचाळाशी फेकी यावर 2 धावा पूर्ण 5 चेंडू 8 धावा 38चा सामना कंपल्सरी चेस दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यावी पाच चेंडू 8 धावा एफ रेसिडेन्सी संघाला चिन्मयांचा पुढचा चेंडू डेड बॉल फलंदाजांनी थांबवलं गोलंदाजांना प्रेशर फलंदाजावर तेवढे गोलंदाजावर 5 चेंडू 8 धावा चौकाराची आवश्यकता अवांतराची धाव आउटसाइड धाव स्टंप वाईड धाव वाईड चेंडू चिन्मयांचा 5 चेंडू 7 धावा नियंत्रित माला केला तर सामना पलटू शकता चिन्मय चौकार षटकार मारले तर शिवांकूर पलटू शकता सामना आणि हा उत्कृष्ट असा गोल्डलँडनी टाकलेला चेंडू निर्धाव असा चेंडू 4 चेंडू 7 धावा उत्कृष्ट उत्तुंग मारलेला चेंडू यावर झेल बाद फलंदाज शिवांकूर झेल बाद झालेले तीन चेंडू 7 धावा तुम्ही काय पुढील फलंदाज मंदार सामना करतील चिन्मयांचा 3 चेंडू 7 धावा करण सामना करतात 3 चेंडू 7 धावा चिन्मय सुरेख गोलंदाजी करत आहे संकेत यांनी आताच झेल पकडलाय डेड बॉल 3 चेंडू 7 धावा चिन्मयांचा पुढचा चेंडू निर्धाव असा चेंडू सुरेख गोलंदाजी करत आहे चिन्मय आपल्या संघासाठी 2 चेंडू 7 धावा पुढच्या चेंडूवर षटकार हवाच हवा 2 चेंडू 7 धावा पुढच्या चेंडूवर षटकार हवा कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू यावर 1 धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न तिसरी धाव पूर्ण आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावबाद 1 चेंडू 4 धावा आणि ह्या चेंडूवर चौकार हवा विजयासाठी 4 धावा करणं गरजेचंच आहे एफ रेसिडेन्सी संघाला कंपल्सरी चेस आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यावी 4 धावा बनवायलाच लागतील
या चेंडूवर एफ रेसिडेन्सी कंपल्सरी चेस, धावांचा पाठला करायचाच आहे. चिन्मय असे सुरेख गोलंदाजी करत आहे. एक चेंडू 4 धावा, कंपल्सरी चेस. चिन्मय यांचा पुढचा चेंडू. नॉन स्ट्राइक बॅट्समनला वॉर्न केलेला आहे. चिन्मयचा पुढचा चेंडू एक चेंडू 4 धावा आणि सुरेख मारला चेंडू आणि 4 धावा. 6 धावा. सामना एका चेंडू मध्ये पलटून टाकलेला आहे. आणि एका चेंडू मध्ये सामन्याने कलाटणी खाल्ली आहे. बघितलं तुम्ही, इतकं सुंदर षटक चिन्मय सरांनी टाकलं. त्या फलंदाजांनी एका चेंडू मध्ये सामन्याचं चित्र बदलून टाकलं. विजेत्या संघाचं अभिनंदन.